पुण्य फळाला आले. मी 1968 साली ऑगस्ट महिन्यात विद्यानिकेतन या शाळेत भोजनगृहाकडे आचारी या पदावर रुजू झालो. याच महिन्यात शाळेची सुरुवात फक्त 5वीच्या वर्गासह शुक्रवार पेठेतील भव्य वाड्यात झाली. मी त्या भव्यतेकडे पाहत थोडासा गोंधळलेल्या अवस्थेत वाड्यात प्रवेशित झालो. डमकळे काका माझ्या अगोदर 2 दिवस कामावर हजर होते. त्यांनी मला शाळेच्या ऑफिसमध्ये नेले. साहेब बसलेलेच होते. त्यांना रामराम केल्यावर या या आपणच गुंजाळ का असे विचारले. नाव गाव झाल्यावर साहेबांनी मला पूर्ण वेळेच्या कामाची माहिती देऊन शिपायाबरोबर माझी स्वयंपाकघरात पाठवणी केली. सावंत काका, मोहिते काका व 2 बाया एवढेच सुरुवातीचे कर्मचारी. काका व मावशी या नावानेच प्रत्येक विद्यार्थ्यांनी कर्मचाऱ्याला हाक मारणे हा पायंडा सुरुवातीचे प्राचार्य जगदाळे साहेबांनीच घालून दिलेला. आम्ही त्यांना आबासाहेब व वहिनींना आईसाहेब या नावाने संबोधित असू. आणि खरोखरच आम्हा कर्मचाऱ्यांना त्यांनी मायेची वागणूक दिली. काही चुकल्या माकल्यास समजावून सांगितले. विद्यार्थ्यांचा व आमचा संबंध फक्त जेवणाच्या वेळेतच यायचा. 10 ते 11 वर्षाची 5वीचे विद्यार्थी म्हणजे लहानच, पण या शाळेचे संस्कार त्यांच्यावर झाल्यामुळे ती पण आमच्याशी अत्यंत गोडी गुलाबीने वागायची. प्रत्येक वर्षी नवीन एक वर्ग दाखल व्हायचा. कर्मचारी पण वाढायची. दुसरे प्राचार्य साळुंखे साहेब, ते पण फार बुद्धिमान. त्यांनी पण आम्हाला आमच्या नोकरीच्या संदर्भात कुठेही चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून कमी लेखले नाही. आमच्यावेळी प्रसंगी ते जातीने हजर राहून विचारपूस करत मदतीचा हात सदैव पुढे असे. माझ्या आजारपणात तर मला आधार आणि मदत देऊन नवीन जन्म दिला अशा या भगवंताची मला आजही आठवण आली की डोळे पाणावतात. मुलांच्या बाबतीत ते किती थोर होते याचे उदाहरण म्हणजे आपल्या धार्मिक सणाला जो पदार्थ आपण घरी खातो तोच पदार्थ विद्यार्थ्यांना मिळावा म्हणजे त्यांना घरची आठवण येणार नाही हे पाहण्याकडे त्यांचा कटाक्ष होता. त्यांच्या अशा कितीतरी गोष्टी आठवतात. महाजन सर तर नावाप्रमाणे महान. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडून शिक्षण घेतले ते खरोखरच भाग्यवंत. अशीही गुणी आणि बुद्धिमान शिक्षक त्यावेळी शासनाने शोधून विद्यानिकेतनसाठी घेतली. अशा या सर्व शिक्षकांच्या हाताखाली बरेच गुणवंत विद्यार्थी घडलेले आहेत. मला सुद्धा शाळेकडून खूप काही मिळालं आहे. माझ्यासारख्या सामान्य माणसाला उत्तर भारताची सहल मी स्वप्नात देखील दिसली नव्हती. ती प्रत्यक्षात घडली हे काय थोडके झाले. शाळेमुळे मला सुद्धा वाचनाचे एवढे वेड लागले आहे. मी जेव्हा जेव्हा शहराच्या ठिकाणी जातो त्यावेळी एखादे दुसरे पुस्तक विकत घेऊनच येतो. माझ्या दोन्ही डोळ्यांची ऑपरेशन झाली आहेत. देवाजवळ एकच नवस बोललो, मला दृष्टी दे ते तुझा ग्रंथ वाचण्यासाठी. खरोखरच मला चांगले दिसायला लागले आहे. त्यावेळी मी बऱ्याच विद्यार्थ्यांच्याकडून पुस्तक मागून घेत असे व वाचत असे. खरे सांगतो, मी आचारी असूनसुद्धा या मुलांच्यात राहून मी सुद्धा वाचू लागलो. चांगला जगू लागलो. वाचण्याची आवड लागली. रिटायर झाल्यानंतर वाटलं ते सगळे सोनेरी दिवस संपले. आता पण स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने आम्हालाही सगळे विद्यार्थी बोलवतात. गावातून जाताना एखाद्या विद्यार्थी घरी पण येतो. पुन्हा आपल्या घरी येण्याचा आग्रह करतो. याच खूप अपरूप वाटतं. पुन्हा जगण्याची उमेद जागी होते. जुन्या आठवणींना नवीन पालवी फुटते. मी असं त्यांना काय दिलं होतं? जे काय दिलं होतं ते जिल्हा परिषदेचेच होतं. तरीसुद्धा एवढं मिळणार प्रेम हे रिटायरमेंटनंतर आयुष्य जगण्यासाठी पुरेसं होतं. आयुष्यात विद्यानिकेतनमधील विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा सहवास हा माझ्यासाठी खूप मोठा आहे. सर्वांना माझा खूप खूप आशीर्वाद. तुमचेच गुंजाळ काका.